मित्रांनो, माझं नाव राहुल आहे. पुन्हा एकदा घेऊन आलो आपण मद्यपान आधार अंतर्गत येत असलेली हे छोटीशी स्लोगन आहे मित्रांनो, चुका आणि शिका. आज जीवनात आपण वारंवार चुका करून या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहोत मित्रांनो. कधी जगाच्या पाठीवर अशी एक विचित्र बिमारी मद्यपान आजार, या आजाराअंतर्गत आपण आजपर्यंत केलेल्या चुका आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे असंच आपण जाणून घेऊया पाचबाई सर यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पाचबाई, केवळ ईश्वराची कृपा, जेप केंद्राचं मार्गदर्शन, अल्कोहोलिक अनॉनिमस किशोरपद धन्वंतरी समूहाचं मुलाचं सहकार्य, तुमचा सहवास, तुमचं प्रेम. आज विषारी घोट घेतला नाही मित्रो, एक दिवसाचा आधार. असा एक दिवस करत करत आज 7 वर्ष 11 महिने आणि आजची तारीख किती? 28. 16 दिवस, एक दिवस. आता त्या एक दिवसाच्या आधारे मला करायचं काय आहे? माझा उद्देश आहे की मला दारूपासून दूर राहायचं आहे. पण दारूपासून दूर राहत असताना जेव्हा आपण नेहमी सभेला राहतो, तर पहिले मद्यपान आजार समजून घ्या. मद्यपान आजार हा असा विचित्र आजार आहे की या आजाराचं कुठेही औषध, हा मनोशारीरिक आजार आहे. आमच्या आत्म्याला ग्रासलेला आहे, आमचं व्यक्तिमत्व खराब झालेलं आहे, आमच्या विचाराची प्रणाली आहे ना पूर्ण खराब झालेली आहे, विकृती आलेली आहे. आता हे विकृती जर दूर करायची असेल तर अल्कोहोलिक अनॉनिमसचा 12 पायऱ्याचा कार्यक्रम सांगितला, फार सुंदर आहे मित्र. फक्त एकदा त्याच्यामध्ये शिरायला सुरुवात करावं लागते. आता आजची जे स्लोगन आहे, चुका आणि शिका. जेव्हा आपण इथं आल्यानंतर पहिले 8 दिवस इथूनच सुरुवात करायची आपल्याला. पहिले 8 दिवस आपण कुठे चुकलो, प्रत्येक चुका दुरुस्त करत जायचं आहे. पहिल्या 8 दिवसाचा आपण लेखाजोखा घेतला तर आपल्या लक्षामध्ये येईल. आल्याबरोबर आपण अस्ताव्यस्त होतो, खूप दारुनी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला झोडपलं होतं. आल्याबरोबर आपण औषधी घेतली, सप्लिमेंटरी ज्यूस घेतला आणि 2 दिवस आपण झोपच काढली. त्या 2 दिवसामध्ये काय केलं आपण? तर माझ्या हाताने झालेल्या चुका आहे त्या चुकांचा फक्त विचार करत ना. त्यानंतर 3ऱ्या दिवशी इथं बसता बसता लोक बसायला लागले म्हणून मी बसायला लागलो. हे सगळे सहकारी उठवायला लागले म्हणून मी 5 वाजता उठायला लागलो. इच्छा होती का? नाही. पण इतर करत असताना आपल्याला वाटलं कुठेतरी याच्यासारखं आपण सहभागी व्हावं. आणि जसं सहभागी व्हायला लागलो, आपली झोप पुरेशी व्हायला लागली आणि मग कुठेतरी आपल्या विचाराचं चक्र सुरू झालं. आणि त्यामध्ये मग आपण या 8 दिवसात काय चुका करत होतो? सकाळी लवकर उठत नव्हतो, इकडे सेशनचा वेळ झाला तरी आपण अस्ताव्यस्त राहत होतो, परंतु इतरांचं पाहून पटपट आपण त्यामध्ये सहभागी व्हायला लागलो, म्हणजे चुकामधून शिकायला लागलो. आता या चुकातून शिकत असताना घरी दारू पिऊन गेलो आपण, तर थाट आपला ससाचा. बायको असेल तर बायको, आई असेल तर आई, आण ताट, मला हेच बनवून दे. अरे दिवसभर त्याने कुठेतरी काम केलंय राजा. आला संध्याकाळी आलो तिकडून बैताडासारखा दारू पिऊन. काय माझ्या गल्लीमध्ये येतपर्यंत मी चुपचाप आलो खाली मान घालून, आणि मी माझ्या परिसरामध्ये गेलो पैलवान झालो. मग हे साले मायेची, बहिणीची, कोणाची ऐकणारे कोण आहे? दावणील बांधलेली बायको, नाही तर खूप प्रेम करणारे माय बाप. किती चुका केल्या आपण? याचा कधी विचार केला का? पिण्याच्या काळामध्ये कधी विचार केला का? नाही केला. पण त्या चुकाचा आपल्याला इथं अगत्याने विचार करावा लागेल. का बरं? कारण ते जर आपल्या पाठीशी नसते तर आज आपण कुठे असतो? कुठे असतो? तुझं आपलं तुझं नाव विसरलो रे. साजू भाऊच्या मागे आपलं तूच रे, तूच. हा
तू रे हा सुमित, काय शिकलो सुमित? 2 वेळा भरती राहून गेला, काय शिकला या चुकातून? मोठ्या बापाला शिव्या देणं आहे ना, काहून तो अपंग आहे म्हणून. हा, आणि तो जर चांगला असता, रट्टे मारणारा असता, एकही शब्द नसतो बोललो आहे ना. परंतु त्याच्या भावनेचा कधी विचार केला का? कधीच नाही. आपल्या डोळ्यासमोर आपला बाप दारूने गेला, आपल्या बापाचं काम तो व्यक्ती करत आहे, सगळं आपल्याला आधार देत आहे. कधी ह्या चुकाचा विचार केला? मी त्याचं नाव घेतो म्हणजे फक्त त्याच्या पुरतं मर्यादित नाही आहे मित्र, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ते लागू पडणार आहे. हा मोठा आहे, लहान भाऊ काबाड कष्ट करते, त्रास त्याच्याच माग. रात्री आला नाही, जाऊन पाहिलं रे अमित कुठं गेला? सुमित फोन करते, कुठं आहे बे? तुले काय करायचं आहे? या आमच्या चुका, या चुकामुळे काय झालं माहितीये का मित्रो, आम्ही शेवटी कुटुंबातल्या लोकांच्याही नजरेतून पडलो आहे. सगळा सत्यानाश झाला आहे. अगदी अंतिम टप्प्यावर येऊन आम्ही उभे आहोत, परंतु हार मानायला तयार नाही. ह्या चुका कशामुळे झाल्या आहे? तर माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून आम्ही काय केलं, घरच्या लोकांवर आकस काढला, राग काढला. त्या रागातून काय झालं, मतभेद वाढत गेले आणि परत परत आमची चुकाची मालिका तयार झाली. आम्ही चुकावर पांघरून घालत गेलो, चुकावर पांघरून घालत गेलो आणि शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली, आम्ही मनातून खचलो, एकटे पडलो. लोकांमध्ये, कुटुंबातल्या लोकांच्या सहवासात असूनही त्यांच्यासोबत आम्ही मिसळलो नाही. या चुका केल्या. आता या चुकातून जर मला सावरायचं असेल तर पहिले काय करावं लागेल? मद्याच्या पुढे हतबलता स्वीकारावी लागेल. सुरुवात तिथून करायची आहे. साध्या गोष्टीत बदल करायचा आहे. जेव्हा आपण मीटिंगला जातो तर या मीटिंगचा दुसऱ्या दिवशी आपल्याला हँगओव्हर असायला पाहिजे, म्हणजे मीटिंगची एवढी जबरदस्त ओढ असायला पाहिजे जशी दारूची होती. अरे या मीटिंग मध्ये गेलो तर माझी दारू थांबते. मीटिंगच्या दूर झालो तर माझ्या जीवनात परत दारू येऊ शकते, म्हणजे मीटिंगला न जाण्याची चूक मी करणार नाही, हे शिकायचं आहे. इथं तुम्ही कितीही दिवस जर राहिले, वर्षभर जर राहिले, परंतु मीटिंग जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवली नाही, जिथं कुठं असेल जवळ, अल्कोहोलिक अनॉनिमसची मीटिंग तुम्हाला जिथं कुठे जवळ असेल त्या मीटिंगला जोडल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. आता त्या मीटिंग मध्ये गेल्यावर आम्ही काय चुका करतो माहिती आहे का? तो सभासद तसा बोलला, अरे तो माहित आहे ना बे किती दिवसाचा होतं, त्याला तर मी पडून पाहिलं. आपल्याकडे कधी बघितलं आपली काय स्थिती होती? अरे कदाचित आपण पडून असं, पण घरात लपून तर राहिलो ना. काय घरून दारू प्यायचे पैसे कमी पडतो, ते फालके मारले ना घरी. ज्या कामाचे पैसे त्या कामाला खर्च करायचे, तर आम्ही काय केलं? उधळपट्टी केली ना. नाही केल्या चुका? आता या चुका सावरायच्या आहे. दररोजच्या जीवनामधल्या साध्या अस्ताव्यस्तता शोधाच्या, क्षुल्लक कोणत्या? सकाळी उठल्यानंतर साऱ्या दुनियाचा आळस, काय आंघोळ करायची, मारली थोडीशी, कथाने करत बसलो कुठे, काय मग जेवायचे काही नावच नाही, चकना खाल्ला थोडसा, घरी तसंच लारे गेलं. या चुका केल्या. कारण असं काय होत होतं आमच्या हाताने? काय ही चूक होत होती? तर आमच्या जीवनाकडे बघण्याचा उद्देशच ध्येयहीन, एमलेस. काय जगत आहो मी? तर आज दारू पिली म्हणून जगत आहो, जगण्यामध्ये काही रसच राहिला नाही. ही परिस्थिती आपण आपल्या हाताने निर्माण केली, वारंवार चुका करून. आता त्या चुकामधून शिकायचं आहे आणि पुढे जेव्हा हा कार्यक्रम जेव्हा आपण अंगीकारणार आहात, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. या कार्यक्रमावर जेव्हा तुम्ही चालायला लागाल त्यावेळेस आपल्या हाताने झालेल्या चुका आहे ना मित्रो, ही आपली भविष्याची पुंजी बनणार आहे.
अल्कोहोलिक अनॉनिमस जी चालत आली ना, तर ज्या लोकांनी सुरुवात केली त्यांनी आपल्या जीवनातल्या पहिले चुका शोधल्या आणि त्या चुका जाहीर सांगितल्या. मला खुशी आहे का माझ्या जीवनातल्या सगळ्या घडामोडी सांगायची? का बरं? तर मी तर चुका केल्या आहे, परंतु या चुकांमधून मी सावरत असताना कशा पद्धतीने वाटचाल करतो हे इथे येणारा प्रत्येक सभासद सांगत असते. त्या सभासदाचं काळजीपूर्वक ऐका. जबरदस्ती नाही आहे का तुम्ही त्याचं अनुकरण केलं पाहिजे, परंतु ते शब्द जेव्हा इथं भिडायला लागते ना, हृदयाची भाषा, तिथं आमच्यामध्ये प्रेरणेची सुरुवात होते आणि प्रेरणा मिळाल्याशिवाय आम्ही पुढचं आयुष्य चांगलं जगू शकत नाही. मग त्या प्रेरणा मिळासाठी माझ्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही थांबल्याच्या नंतर जेव्हा तुमची वाटचाल सुरू होते त्यावेळेस इतर सभासदांना सांगा. आपण काय सांगतो माहित आहे का? कुठे गेला तुमचा बापू? मामाच्या गावाला गेला. केंद्रात नाही सांगत. हे आहे आमच्यावर दडपण. तुम्ही येथून गेले, कुठे गेलता बे? 1 महिना दिसत नव्हता. गेलो होतो, अमक्याच्या गावली गेलो होतो, टमक्या कामाला गेलो होतो. कशाला लपवून सांगता? ही चूक नका करू मित्र. सांगा बिलकुल हाती काढून. हो, मी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेलो होतो, दारूमुक्ती केंद्रामध्ये गेलो होतो, कारण दारू पिऊ पिऊ मी कंटाळलो होतो. दारू थांबवल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे, ती शिकासाठी गेलो होतो. हे सांगा. हे सांगितल्यामुळे काय होते माहिती आहे का? दुसरा जो पीडित आहे ना त्यांना प्रेरणा मिळते. तुम्ही शिकले, इतरांना मदत करा, आपल्या चुका त्याच्या पुढे ठेवा, तो आपल्या अनुभवातून शिकेल. या अनुभवाच्या आधारे चालत आलेला कार्यक्रम आहे. 10 जून 1935 ला ओहिओला सुरू झाला. इथं कोणी चालक मालक कोणीच नाही आहे, सगळे सहकारी आहे. मीही हे केंद्र सुरू केलं फक्त एक मध्यस्थी म्हणून काम पाहत आहो, मी मालक नाही. मी तुमच्यासारखाच रुग्ण मित्र आहो. जेव्हा सायंकाळी काउंटिंग करतो ना त्याच्यामध्ये मी माझी गणना करतो, कारण माझे पाय जमिनीवर राहिले पाहिजे. ह्या चुका केल्या हवेमध्ये उडून, त्या चुका परत माझ्या हाताने नको. आपली नाड तुमच्याशी जुळून राहिली पाहिजे, पीडितांसोबत जुळून राहिली पाहिजे. नाही आम्ही 4 महिने झाले का बिलकुल टाप टीप, बिलकुल साला शर्टिंग शूटिंग मस्त कोण्या माती ठेवलेले जोडे काढतो, त्याला पालिश गिलीस करू, मी तो नव्हेस. काय टाईट फाईट, हा अहंकार. या अहंकाराने आपल्याला मातीत घातलाय मित्र. काय आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार, पण दररोज सकाळी उठल्यानंतर पहिली चूक नाही करायची. कोणती? दारू प्यायची नाही. आपल्या हातात किती वेळ आहे? 24 तास. या 24 तासामध्ये ज्या चुका आम्ही पूर्वी केल्या होत्या त्याची सुरुवात व्हायची सकाळी उठला का हँगओव्हर. अर्धी नाही मारली तर बरं नाही वाटत. ते चूक आता नाही करायची. काय काय करायचं? सकाळी उठल्यानंतर नामस्मरण करायचं, ईश्वराच्या पाया पडा. तुमची जे उच्च शक्ती असेल त्याशी शरण जा आणि आज काही झालं तरी चालेल, मी दारू घेणार नाही. बस हेच चूक सुरुवातीला दुरुस्त करायची आहे, शिकायचं आहे. कारण त्या एकच चुकीमुळे पूर्ण 24 तास खराब झाले आहे आणि 24 तासाच्याच आधारे आपण जीवन जगणार आहोत. येणाऱ्या प्रत्येक 24 तासामध्ये पहिल्यांदा शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे दारू पासून दूर राहणे, मद्यविरहित जीवन जगणे. आणि जसं जसं आपण मद्यविरहित जीवन जगायला लागतो, मग राहुलनं सांगितलं होतं आपण हुशार आहोत, बौद्धिकदृष्ट्या खरंच हुशार आहोत, यात काही शंका नाही. परंतु आम्ही आमची हुशारी सगळी कुठे लावली आहे? आमच्या दारूची तहान भागवण्यासाठी. आता दारू बंद केल्यानंतर जसे जसे उपजत आमची बौद्धिक क्षमता काम करायला लागते, तर आम्ही खाली राहत नाही. मग तीच हुशारी या 12 पायऱ्याचा कार्यक्रम घेण्यासाठी लावण्याचा प्रयत्न करा, शोधा स्वतःला. मग त्यासाठी इथं मदत सांगितलेली आहे. स्पॉन्सरची मदत घ्या, अनुभवी सभासदाची मदत घ्या. लाजू नका, हातचं ठेवून चालू नका, बिनधास्त सांगा. हा जगाच्या पाठीवर असा एकमेव मंच आहे मित्रो. इथं येणारा प्रत्येक जण खूप साऱ्या चुका करून येते. प्रत्येक जण म्हणतो बरं मी, प्रत्येक जण खूप साऱ्या चुका करून येते, परंतु इथं स्थिरावला
स्वतःला शोधायला लागला की तो नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते. हा चमत्कार इथं घडते. कशामुळे? इथं येणारे लोक चुका करून येते आणि या कार्यक्रम जसा जसा अंगीकाराला लागते, या कार्यक्रमावर चालायला लागते, शिकायला लागते आणि त्या शिकण्यामधून त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडत जाते आणि त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या चमत्कारातून आम्ही प्रेरणा घेऊन आम्हीही त्या कार्यक्रमावर येऊन आमच्याही जीवनाचा उद्धार कराल. हे प्रत्येक चुकातून आम्हाला शिकायचं आहे. आम्ही चुकाची एवढी मालिका तयार केली आहे मित्र. त्या चुकाचं ओझ असह्य झालं. आता काय करा? स्वतःला माफ करा. पर्याय स्वतःला माफ करा पहिले. कारण उभं कोणाला व्हायचं आहे? आपल्याला प्रत्येकाला व्हायचं आहे. मी सांगत असेल, राहुल सांगत असेल, इथे येणारं कोणी अनुभवी सांगत असेल, तो त्याचे अनुभव सांगते. ते अनुभव आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उतरवावं लागेल. त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला आपल्या चुका शोधाव्या लागेल आणि त्या चुका शोधल्यानंतर परत त्या चुका होणार नाही याची काळजी घ्यायची. मित्र, आपण तुम्ही कोणी 40 वर्षाचे असेल, कोणी 50चे असेल, कोणी 20चे असेल, कोणी 25चे असेल, पण मॅक्झिमम लोक 30च्या आतमधले आहे. आजपर्यंत आपण चुका केल्या, परत जर चुका करत राहिलो आपलं आयुष्य निघून जाईल. मग आयुष्यात आपण प्रगती करायची केव्हा? माणसानं चुका केल्याशिवाय शिकणार नाहीये. परंतु केलेली चूक जर परत करत राहिलो तर आपण आपल्या जीवनात प्रगती नाही करणार. मी मागे उदाहरण सांगितलं होतं. हा विजेचा लाईट जो आपण ज्याच्या खाली आहो आज, तो एका प्रयत्नामध्ये जळला का? नाही जळला. हा थॉमस अल्वा एडिसननी 1000 प्रयोग केले, 1001व्या प्रयोगाला तो लाईट जळला. आपण अनेक प्रयोग करून परत परत दारूकडे गेलो. आता दारू पासून दूर राहण्यासाठी काय प्रयोग करायचे आहे ते इथं शिकवल्या जाते. आता ते शिकायचं आणि दारूपासून दूर राहायचं. त्यासाठी एकमेव सांगितला, ईश्वराची मदत घ्या. पहिली पायरी सांगितली आहे, मद्यशक्तीपुढे आम्ही हतबलाव नाही जिंकणार रे, नाही जिंकणार. या चुका आम्ही केल्या, तुम्ही नका करूया कृपया. कारण पहिला घोट घेतला तेव्हा तो तुमच्या पुढे बसून आहे ना, तो मागील 5 महिन्याच्या आधी आपल्याकडून गेला. तेव्हाही त्याला सांगितलं होतं, मला पुरेसा वेळ दे, पुरेसा वेळ दे. तुला जर बाहेर निघायचं असेल तर इथं आहे ना, खरंच 90 दिवस लागते. आता ही गोष्ट तुम्ही नवागत आहे, तुम्हाला हा काही खोटं सांगते, आरोप करतात माझ्यावर. तुमच्या पुढे उदाहरण बसलाय, याला विचारा. काय हा पहिल्या महिन्यामध्येच नाही का उठपट सुरू झाली होती जातो म्हणून. जसे जसे याचे दिवस वाढायला लागले तुमच्याच लक्षात येते याच्या वागण्यामधला बदल. हा बदल जेव्हा दिसायला लागते त्यावेळेस आम्ही सुधारणेच्या मार्गाकडे वाटचाल करा. आणि इथं सरेंडर व्हावं लागतं. नका करू घरचे विचार, कारण आपल्या पाठीशी घरचे लोक आहे, कुटुंब आहे पाठीशी. त्यांनी सगळ्या गोष्टीची व्यवस्था करून तुम्हाला इथं पाठवलं आहे. दारू पित असताना आपण काहीच करत नव्हतो. फक्त इथं आल्यावर सांगत होतो, माझी बायको आहे, माझ्या पोराचं ऍडमिशन आहे, माझी शेती आहे, मग हा बिझनेस आहे, मग इथे नोकरी आहे. काय केलं आजपर्यंत आपण? काही नाही केलं. इथं आल्यावर सगळं आठवायला लागलं का? हा जो उतावीडपणा असते ते नसते. यातून जायच्या आधी आम्ही जे भोकं पाडून ठेवले असते ना, साला हात घरी येऊन नाही भेटणार, तो तर येऊन सांगणार नाही, हे मनामध्ये भीती असते. अरे कोणीही कितीही चुका केल्या असेल, घरच्या लोकांपर्यंत आले ना तर मी आहो इथं, चिंता करू नका. तुमच्या घरच्या लोकांना व्यवस्थित समजावून सांगणं माझं काम आहे आणि तुमच्या घरचे लोक प्रतिसाद देतातच, चिंता करू नका. त्यांनी जेव्हा तुम्हाला इथं पाठवलं ना तर तयारी करून पाठवलं आहे. तुम्ही किती चुका केल्या असेल तरी स्वीकारते. बापाचं प्रेम जगाच्या पाठीवर कुठे नाही भेटत, आईचं प्रेम जगाच्या पाठीवर कुठे नाही भेटत. जी दुसऱ्याचं घर सोडून आलेली पत्नी आहे ना, ती सर्वस्व वाहून द्यासाठी तयार आहे. तर चुका तुमच्या बाप नाही करणार, नक्की करणार. पण आमच्या मधला जो उतावीडपणा आहे ना, कारण आम्ही आमच्या चुका झोकून पाऊस देत नाही लोकांना. काय तिथे गेलं का आम्ही मलमपट्टी करायसाठी आहे ना, आमची तगमग असते. थांबा, आपल्यापेक्षा महत्वाचं काहीही नाही. मी संपलं जग. पण आम्हाला समजा जर मराचंच होतं तर कशाला आम्ही संसार उभा केला राजा?
हे तुम्हालाही माहित होतं. काय वाटत नव्हतं तुम्हाला, मलाही वाटत नव्हतं काय का आपण या प्रवाहामध्ये उद्ध्वस्त व्हावं म्हणून. पण हा आजार आहे, या आजारांतर्गत झालं हे सगळं. पण इथं आल्यानंतर प्रामाणिकपणे आजार समजून घ्या. याच्यावर बाहेर औषध नाही, याच्यावर औषध तुम्हीच तयार करू शकता. म्हणजे या आजाराला थांबवू शकता. आणि ते थांबवण्याचं बळ तुमच्यामध्ये आहे, ती शक्ती मिळवा. ईश्वर सदैव तयार आहे, तथास्तु. तुम्ही म्हणाल तसं. पण त्याला आपल्या जीवनात काम तर करू द्या. आता इथं हा कार्यक्रम जरी पूर्ण कळला नाही तरी तुम्ही इथं स्थिर व्हा आणि इथून गेल्यानंतर फेलोशिपची मदत घ्या. प्रामाणिकपणे मदत घ्या. स्वतःशी प्रामाणिक राहा. चुका झाल्या, स्वतःला माफ करा आणि त्या चुकातून शिका. केलेली चूक परत करायची नाही मित्रो. मी ते करण्याचा प्रयत्न करतो, तरीही माणूस हो चाल कधीतरी चूक होऊनच जाते. झाली, घाबरू नका. या कार्यक्रमामध्ये सगळं सोल्युशन दिलंय, 10वी पायरी दिली आहे. निमित्त आमच्या वागणुकीचे निरीक्षण करायचे. चूक लक्षात आली नाही, कोणी भेटलं, संध्याकाळी ईश्वराला माफी मागा. तुम्हाला ते शल्य बोचणार नाही. काय आणि पुन्हा नव्याने वाटचाल करा. हे मी सदैव दररोज 24 तासाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करीत आहो मित्रो. म्हणून या क्षणापर्यंत विषारी घोड घेतला नाही, संतुलित जीवन जगत आहोत. तर कसा वाटलाय मित्रांनो हा व्हिडिओ? काय शिकण्यासारखं या व्हिडिओ मधून आहे? नक्की कमेंट मध्ये कळवा. लाईक, सबस्क्राईब आणि अशा पीडित रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना शेअर नक्की करा.